हॅलो स्टुडंट्स, वेव्ह ऑप्टिक्स आपण सध्या अभ्यासत आहोत ते आहे डिफ्रॅक्शन आणि अभ्यासात असणारं आर्टिकल आहे डिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्लिट. मागील पिरियडला इथं जी फिगर दिसते आहे फ्रॉन ऑफ अ डिफ्रॅक्शन, ह्या फिगरची माहिती घेतलेली आहे आपण. मी परत थोडक्यात रिपीट करतोय. पहा, इथं ए म्हणजे स्मॉल ए म्हणजे स्लिट विड्थ आहे, ते आपण इथं ए बीनं दाखवले. पहा, ए बी ही स्लिट विड्थ आहे, त्याचं सेंटर ओ आहे, त्याच्यावर पडलेला लाईट हा प्लेन वेव्ह फ्रंट आहे. त्यानंतर त्याचं डिफ्रॅक्शन झाल्यानंतर दोन सेट ऑफ लाईट आपण घेतलेले आहेत. हा एक लाईटचा सेट आणि हा एक लाईटचा सेट. आता इथं काय होतं ते डिस्कस करायचं आपल्याला. हा लाईट एकत्र स्क्रीनवरती आल्यानंतर ची चर्चा आजच्या तासाला करायची आहे. त्यानंतर इथे काही गोष्टी गृहीत धरल्या ते असं आहे, स्लिट आणि स्क्रीन याच्यातलं अंतर म्हणजे कॅपिटल डी आहे. हे अंतर एच्या तुलनेत खूप मोठं आहे. स्लिट विड्थ खूप लहान आहे, तर स्लिट आणि स्क्रीन याच्यातलं अंतर खूप मोठं आहे. आणखी एक लक्षात ठेवा, एफ नियरली इक्वल टू डी असं म्हटलं आहे. याचा अर्थ इथं आपण जो एम एन हा लेन्स वापरला आहे, याची फोकल लेंथ ही जवळपास डी एवढी आहे, म्हणजे हा लेन्स क्लोज टू द स्लिट आहे. एम एन हा जो इथं लेन्स दाखवला आहे त्याच्याबरोबर फोकसला फोकल लेंथ तेवढ्या अंतरावर हा स्क्रीन ठेवलेला आहे. आता इथं आपण दोन लाईटचे सेट वापरले म्हटलं ना. जो लाईट सरळ गेलेला आहे, ज्याचं बेंडिंग झालं नाही, बघा मी दाखवतो, हा लाईट हा सरळ गेला, ह्याचं बेंडिंग झालेलं नाही. आता ह्या लेन्सचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यावर येणारा पॅरलल लाईट ते कन्व्हर्ज करतात, फोकस करतात, आणि म्हणून हा लाईट या ठिकाणी फोकस झाला आहे. तो पॉईंट आहे P0. म्हणजे P0 या ठिकाणी येणारा सर्व लाईट वेव्स यांनी कव्हर केलेलं अंतर सारखं आहे, आणि म्हणून ते इन फेजमध्ये आहेत. आणि आपल्याला माहिती आहे इथं पहा, डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्सचं रिलेशन, दे आर इंटिमेटली रिलेटेड टू इच अदर. म्हणजे लाईट वेव्ज एकत्र आला की इंटरफरन्स घडणार, आणि लाईटचं बेंडिंग होणं ह्याला डिफ्रॅक्शन म्हटलं आहे. P0 या ठिकाणी सर्व लाईट वेव्ज एकत्रित आल्या, त्या इन फेजमध्ये आहेत, आणि म्हणून P0 या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा रिझल्ट हा ब्राईट बँड असतो. म्हणजेच P0 या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळणार, त्यालाच सेंट्रल मॅक्झिमा असं म्हणायचं आहे. त्यालाच काय म्हणायचं आहे, सेंट्रल मॅक्झिमा. इंटरफरन्समध्ये आपण कसं ब्राईट फ्रिंज, डार्क फ्रिंज असं म्हटलं होतं. इथं शब्दप्रयोग थोडा वेगळा आहे. ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे, त्याला मॅक्झिमा म्हणायचं आहे. हा सेंटरचा आहे, याला नाव आहे सेंट्रल मॅक्झिमा. स्टुडंट्स, बघा आपण P0 या ठिकाणी काय होत आहे ते पाहत होतो. परत एकदा रिपीट करतोय. ए बी इज द स्लिट. लेट O be the center of the slit. The secondary waves from points situated in the upper half OA. फॉर एक्झाम्पल आपण मोठ्या स्वरूपात ही स्लिट काढूयात.
याला आपण ए म्हटलं आहे, याला बी म्हटलं आहे, याचा जो सेंटर आहे त्याला ओ म्हटलं आहे. ओ ए हा अप्पर हाफ म्हणूयात, ओ बी हा लोअर हाफ म्हणूयात. The secondary waves from points situated in the upper half OA and lower half OB of the slit travel the same distance in reaching the P0. हा स्क्रीन आहे, त्याच्यावरचा हा P0 आहे. वरच्या हाफ पार्टमधले लाईट वेव्ज आणि खालच्या हाफ पार्टमधले लाईट वेव्ज यांनी कव्हर केलेलं अंतर सारखं आहे. म्हणून काय बघा, हेन्स ऑल सेकंडरी वेव्स मीट ॲट P0 आर इन सेम फेज. म्हणून P0 या ठिकाणी येणाऱ्या सर्व वेव्ज ह्या इन फेजमध्ये आहेत. साहजिकच द P0 विल बी ऑफ अ मॅक्झिमम इंटेन्सिटी. इट इज कॉल्ड सेंट्रल मॅक्झिमा अँड इज ब्राइटेस्ट बँड इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. स्टुडंट लक्षात येत आहे, P0 ह्या ठिकाणी जो लाईट एकत्र येणार आहे तो लाईट हा सर्व इन फेजमध्ये आहे. त्यांनी कव्हर केलेलं अंतर सारखं आहे. ते कळण्यासाठी आपण याचे किती भाग केले, 2, लोअर अँड अप्पर हाफ दोन्हींनी कव्हर केलेलं अंतर सारखं आहे. म्हणजे थोडक्यात आपण इंटरफरन्स होण्यासाठी 2 लाईट रेज लागतात म्हटलं ना. एक लाईट रे ए पासून निघाला, दुसरा ओ पासून निघाला, याच्यामुळे इंटरफरन्स. ओ पासून एक निघाला, बी पासून एक निघाला, याच्यामुळे इंटरफरन्स. मात्र सर्वांनी कव्हर केलेलं अंतर सारखं, फेज डिफरन्स सगळे इन फेजमध्ये आहेत. आणि इन फेजमध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतं. आणि म्हणून P0 ह्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल, त्याला म्हणायचं आहे सेंट्रल मॅक्झिमा. आता हे झालं, ठीक आहे. P0 या ठिकाणी काय होईल, आपण दुसरा पॉईंट घेतला आहे स्क्रीनवरचा, तो म्हणजे P घेतला आहे पहा. त्या ठिकाणी काय होईल ते आपल्याला बघायचं आहे. P0 ह्या ठिकाणी आता आपण जो घेतलेला P0चं डिस्कशन झालं, P ह्या ठिकाणी काय होतं ते बघायचं आहे. मी ही फिगर काढताना फक्त लेन्स विचारात घेतला नाही, लेन्समुळंच ह्या गोष्टी घडणार आहेत, तसं लक्षात ठेवा. हा हिरव्या कलरमध्ये दाखवलेला जो लाईटचा सेट आहे तो P ह्या ठिकाणी एकत्र आला, काय होईल. P ह्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आत्ता मात्र ए पासून निघालेला लाईट रे, ओ पासून निघालेला लाईट रे आणि बी पासून निघालेला लाईट रे, हे उदाहरण आपण 3 लाईट रे घेतले. यांनी P या पॉईंटला पोहोचेपर्यंत कव्हर केलेलं अंतर सारखं नाही आहे, ते वेगवेगळं आहे. पाथ वेगवेगळा आला, म्हणजे त्यांच्यात काही ना काही पाथ डिफरन्स आहे. आणि मग P या ठिकाणी किती पाथ डिफरन्स आहे त्याच्यानुसार P हा एकतर ब्राईट असेल किंवा डार्क असेल, म्हणजेच एकतर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल किंवा डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर इंटेन्सिटी कमीत कमी असेल, त्याला मिनिमा असं म्हणायचं आहे, किंवा त्याला नाव आहे सेकंडरी मिनिमा. आणि P ह्या ठिकाणी जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल, त्याला मॅक्झिमा असं म्हणायचं आहे, किंवा त्याला नाव आहे सेकंडरी मॅक्झिमा. मग P ह्या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल, तर ते कशावर अवलंबून आहे, तर ते अवलंबून आहे पाथ डिफरन्सवरती. ते कशावर अवलंबून आहे, ते अवलंबून आहे पाथ डिफरन्सवरती. आणि पाथ डिफरन्स काढण्यासाठी ए पासून BP ह्या रेषेवर एक परपेंडिक्युलर काढला आहे. इथं फिगरमध्ये हा दाखवला आहे, हा परपेंडिक्युलर आहे. हा इथं 90 डिग्री आहे. या पॉईंटला इथं C असं म्हटलं आहे पहा. आता आपलं लक्ष ह्या ट्रायंगलवर पाहिजे पहा, फोकसिंग. कोणता, ABC. म्हणून इथं म्हटलं आहे पहा, लिहिलेलं आहे इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC साइन ऑफ थीटा इज इक्वल टू BC अपॉन AB. स्टुडंट परत हा जो अँगल आहे हा थीटा आहे पहा.
हा सरळ लाईट आणि हा बेंड झालेला लाईट याच्यातला अँगल पण थीटाच आहे. तसं असेल तर हा पण अँगल बाय द जॉमेट्री ऑफ द फिगर. त्याचं कारण बघा, ए पीला परपेंडिक्युलर ए सी आहे, त्यानुसार हा अँगल थीटा आहे बाय द जॉमेट्री ऑफ द फिगर. आणि मग आता ट्रायंगल ए बी सीमध्ये काय म्हटलं आहे ते बघा, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू, साइन थीटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, हा 90 डिग्री आहे. थीटाच्या अपोजिट साईड म्हणजे बी सी, बी सी अपॉन ए बी तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. स्टुडंट्स, आत्ता हा बी सी म्हणजे काय काम करतो बघा, हे अंतर ए पासून निघालेला लाईट रे आणि सी पासून निघालेला लाईट रे सारखं अंतर कव्हर करतात. मग फरक राहिला तो बी सी एवढा. म्हणजे ए पासून निघालेला लाईट रे आणि बी पासून निघालेला लाईट रे ह्या दोघांचा विचार करतोय आपण, ह्यांच्यातला पाथ डिफरन्स म्हणजे बी सी. स्टुडंट, हे लक्षात येतं आहे का बघा. बघा, मी परत थोडंसं रिपीट करतो आहे याची जॉमेट्री लक्षात येण्यासाठी. ही स्लिट ए बी आहे, हा स्क्रीन आहे, इथं लेन्स आहेच, ते गृहीत धरून मी चर्चा करतो आहे. हा पी ए नावाचा पॉईंट आहे. बी पासून लाईट रे निघाला, पी ह्या ठिकाणी पोहोचला. ए पासून निघाला, पी ह्या ठिकाणी पोहोचला. या दोन लाईट रेमधला आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे. आणि म्हणून इथे काय केलं आहे, तर बी पी ह्या रेषेवर परपेंडिक्युलर टाकला. हा 90 डिग्री अँगल आहे, हा थीटा आहे पहा, हा अँगल थीटा आहे. साइन थीटा काढायचा आहे आपल्याला. कुठल्या ट्रायंगलमध्ये? ए बी सी ट्रायंगलमध्ये. अपोजिट साईड बी सी अपॉन ए बी, हे बी सी अपॉन हे साईड ए बी. म्हणून तेच इक्वेशन रिअरेंज केलं बी सीसाठी पहा. म्हणून बी सी इज इक्वल टू ए बी साइन थीटा इज इक्वल टू ए साइन थीटा, कारण ए बी म्हणजे स्लिट विड्थ आहे. आणि म्हणून पाथ डिफरन्स इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू साइन थीटा. स्टुडंट, पण इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, रिमेंबर, हा कुणामधला पाथ डिफरन्स आहे. रिमेंबर दॅट दिस इज द पाथ डिफरन्स बिटवीन द वेव्स फ्रॉम ए अँड बी. ए याच्यापासून निघालेला हा लाईट रे, बी ह्यापासून निघालेला हा लाईट रे, ह्या दोघांमधला पाथ डिफरन्स हा बी सी. आणि तो त्याचं उत्तर किती आलं आहे? बी सी इज इक्वल टू ए साइन थीटा. स्टुडंट्स, कन्सिडर द सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग इन द डिरेक्शन इन्क्लाइन ॲट अँगल थीटा. इथं दाखवलं आहे पहा, सेट इन्क्लाइन ॲट अँगल थीटा टू द डिरेक्शन OP0. OP0 म्हणजे ही सरळ रेषा आहे आणि या दिशेनं हा लाईट रे गेलेला आहे. हा जो अँगल आहे हा आहे थीटा. ऑल द सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग इन दिस डिरेक्शन रीच द पॉईंट P ऑन द स्क्रीन. ह्या दिशेने निघालेले सर्व लाईट रे कुठे एकत्र येत आहेत? पॉईंट पीच्या ठिकाणी एकत्र येत आहेत. आणि मग आत्ताच आपण काढलं पहा, इन ट्रायंगल ए बी सी साइन ऑफ थीटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए बी. हे रिअरेंज केलं, बी सी इज इक्वल टू ए बी साइन थीटा, ए बी म्हणजे स्लिट विड्थ इज इक्वल टू स्मॉल ए, आणि म्हणून ए साइन थीटा. आणि म्हणून उत्तर आले पाथ डिफरन्स इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए साइन थीटा. मी परत रिपीट करतो स्टुडंट, हा पाथ डिफरन्स कुणामधलं हे इथं लक्षात ठेवायचं आहे पहा. ए पासून निघालेला लाईट रे, बी पासून निघालेला लाईट रे, ह्या दोघांमधला पाथ डिफरन्स आहे ए साइन थीटा. आता पाथ डिफरन्सचं आपण सूत्र काढलं. आता हा पाथ डिफरन्स किती आहे त्यानुसार पी ह्या ठिकाणी इंटेन्सिटी एकतर जास्त असेल किंवा कमी असेल. कमी असेल तर त्याला मिनिमा, ऑफकोर्स सेकंडरी मिनिमा म्हणायचं आहे. जास्त असेल तर त्याला मॅक्झिमा, ऑफकोर्स सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणायचं आहे. मग बघा, पुढं जाऊयात. आपण पहिल्यांदा मिनिमा हा पार्ट घेऊयात.
फॉर मिनिमा काय होतं ते बघूया. पी ह्या ठिकाणी मिनिमा मिळण्यासाठी ए पासून निघालेला लाईट रे आणि बी पासून निघालेला लाईट रे याच्यातला पाथ डिफरन्स एकतर लॅम्बडा असायला पाहिजे किंवा 2 लॅम्बडा असायला पाहिजे किंवा 3 लॅम्बडा. आता इथं विद्यार्थी मित्र तुमच्या असं लक्षात येत असेल की मिनिमा म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आपण इंटरफरन्स अभ्यासताना तर ही पाथ डिफरन्सची कंडिशन दिली ही तर कन्स्ट्रक्टिव्हला होती. पण लक्षात घ्या इथं पाथ डिफरन्स कुणामधला आहे हा फरक आहे पहा. ए पासून येणार आणि बी पासून येणार लाईट रे. याचा अर्थ बघा आपण परत ह्या स्लिटचे 2 भाग करू. इथं दाखवलेत पहा ऑलरेडी ह्या फिगरमध्ये हे 2 भाग आहेत ए ओ आणि ओ बी. म्हणजे ए ओ आणि ओ बी हे 2 भाग एकमेकाला आउट ऑफ फेज आले. बघा काय म्हटलं, हा ए आहे, हा ओ आहे आणि हा बी आहे. ए ओ हा ओ बीला जर आउट ऑफ फेज असेल तर पी ह्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग ए ओ आणि ओ बी याच्यातला पाथ डिफरन्स किती असला पाहिजे डिस्ट्रक्टिव्हसाठी. आपण पहिलाच डिस्ट्रक्टिव्ह पॉईंट असं गृहीत धरलं तर ए आणि ओ मधला पाथ डिफरन्स λ/2 पाहिजे. ओ आणि बी मधला पाथ डिफरन्स λ/2 पाहिजे. आणि म्हणून ए आणि बी मधला पाथ डिफरन्स ह्या दोघांची बेरीज आणि ती येते लॅम्बडा. हे इक्वेशन लक्षात येते का बघा स्टुडंट्स. बघा पी या ठिकाणी पहिला मिनिमा पाहिजे त्यासाठी पहिली कंडिशन आहे लॅम्बडा. ती कशी आली ते मी एक्सप्लेन करतो आहे. आपण ह्या स्लिटचे 2 भाग केले असं गृहीत धरलं आहे, ए ओ आणि दुसरा ओ बी. ए ओ हा ओ बीला आउट ऑफ फेज असेल तर आणि तरच पी ह्या ठिकाणी पहिला मिनिमा मिळेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळेल. म्हणजे ए आणि ओ हे 2 लाईट रे आउट ऑफ फेज, ओ आणि बी हे 2 लाईट रे आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेजसाठी आपण पाहिलं आहे पाथ डिफरन्स हा λ/2 असा लागतो आणि म्हणून ए ओ याच्यातला पाथ डिफरन्स ह्या अर्ध्या भागातला पाथ डिफरन्स λ/2, ओ बी याच्यातला पाथ डिफरन्स λ/2. मग ए आणि बी मधला पाथ डिफरन्स, कारण आपण मगाशी पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला जो काढला आहे हा तो ए बी मधला आहे आणि म्हणून ए बी मधला पाथ डिफरन्स हा लॅम्बडा आला. आणि म्हणून इथं म्हटलं आहे फॉर मिनिमा टू ऑब्टेन मिनिमा द वेव पाथ डिफरन्स शुड बी लॅम्बडा or 2 लॅम्बडा or 3 लॅम्बडा. तर आणि तरच पी ह्या ठिकाणी मिनिमा असेल. जर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल तर फर्स्ट मिनिमा, 2 लॅम्बडा असेल तर सेकंड मिनिमा, 3 लॅम्बडा असेल तर थर्ड मिनिमा, असं लक्षात ठेवायचं आहे. आता पाथ डिफरन्ससाठी आपल्याला हेच लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा हे थोडक्यात कसं लिहिता येईल, एन लॅम्बडा. एन इज इंटिजर हॅविंग व्हॅल्यू 1, 2, 3. फक्त प्लस और मायनस काय म्हटलं आहे तर हे स्क्रीनचा जो सेंटर आहे P0 याच्या दोन्ही बाजूला आहेत. थोडक्यात आपण याला वाय ॲक्सिस म्हटलं, थोड्या वेळ काय म्हटलं आपण याला वाय ॲक्सिस. तर P0 हा सेंटर झाला. P0चा अप्पर पार्ट पॉझिटिव्ह, लोअर पार्ट निगेटिव्ह, म्हणून दोन्ही बाजूला थोडक्यात स्क्रीनच्या सेंटरच्या दोन्ही बाजूला बँड्स आहेत म्हणून प्लस और मायनस आहे असं लक्षात ठेवा. आपण पाहत आहोत मिनिमासाठीचा पाथ डिफरन्स. आता आपण या कन्क्लुजनला आलो की हा पाथ डिफरन्स एन लॅम्बडा एवढा पाहिजे. हाच पाथ डिफरन्स किती आहे ते आपण पाहिलं आहे, ए साईन ऑफ थीटा. आणि म्हणून मिनिमासाठी सूत्र आलं पहा, पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साईन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. स्टुडंट्स काही गोष्टी आपल्याला आता लक्षातच ठेवायच्या आहेत. मी जॉमेट्रिकली हे समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे येणारं सूत्र आहे पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साईन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. आणि हे कुणासाठी आलं, मिनिमासाठी. मी बऱ्याच वेळा असं टेक्निकली म्हणजे परफेक्ट असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण आपल्या सोयीसाठी आपण असं म्हणू डिफ्रॅक्शनमध्ये मिनिमाची जी कंडिशन आली आहे
ती इंटरफरन्समध्ये मॅक्झिमाला आहे असं लक्षात ठेवा, म्हणजे आणखी सोपं होईल. आता मॅक्झिमाकडे जाऊयात. आता मॅक्झिमासाठीची चर्चा करूयात. आता ए आणि बी मधला पाथ डिफरन्स हा किती असायला पाहिजे? तर आणि तर पी हा पॉईंट हा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल, तिथं कन्स्ट्रक्ट इंटरफरन्स असेल. तर त्याचं उत्तर इथं दिलं आहे पहा. पाथ डिफरन्स बिटवीन ए अँड बी. परत रिमेंबर, आपण पाथ डिफरन्स हा नेहमी कोणातला इथं डिस्कस केला आहे? बी सी म्हणजे ए आणि बी मधला. हा एकतर 3 λ/2 असायला पाहिजे, किंवा 5 λ/2 असायला पाहिजे, किंवा 7 λ/2 असायला पाहिजे. आपण इथे काळजीपूर्वक पाहिलं तर 3, 5, 7 ह्या ऑड संख्या आहेत, आणि म्हणून थोडक्यात हाच पाथ डिफरन्स कसा लिहितात पहा. n+12 इंटू लॅम्बडा. n+12 इंटू लॅम्बडा. बऱ्याच वेळा काही नोट्समध्ये वगैरे आपण एन हा अल्फाबेट मॅक्झिमाला वापरला तर इथे एम हा अल्फाबेट वापरतात. तो फरक तेवढा लक्षात ठेवायचा आहे. इंटिजर लक्षात येण्यासाठी, फरक लक्षात येण्यासाठी तसं दिलेलं आहे. इथं एनचे व्हॅल्यू इथं पण +or -1 +or -2. याचा अर्थ हा एवढा पाथ डिफरन्स स्क्रीन सेंटरच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतो. इथं आपण जे लाईट रेज घेतलेले त्या अप्पर पार्टमध्ये घेतो, तसं लोअर पार्टमध्ये पण शिफ्टिंग होतं, डिफ्रॅक्शन होतं, आणि म्हणून जो इफेक्ट स्क्रीन सेंटरच्या वरच्या बाजूला वर अप्पर हाफला मिळाला तोच इफेक्ट स्क्रीनच्या लोअर हाफमध्ये पण मिळतो. आणि म्हणून इथे लिहिले पहा. परत स्टुडंट, आपण मी बऱ्याच वेळा ह्या तासाला रिपीट असं केलं की हा पाथ डिफरन्स कोणामधला आहे? तो ए पासून निघालेला लाईट रे आणि बी पासून निघालेला लाईट रे याच्यातला पाथ डिफरन्स आहे. आणि मग हा पाथ डिफरन्स ए साइन थिटा = n+12 इंटू लॅम्बडा. एनची व्हॅल्यू जर समजा आपण सुरुवातीला 1 घेतली तर 1+12 म्हणजे 3/2 आलं पाहिजे फॉर्म्युल्यामधलं. 2 घेतलं तर 5/2 आलं. अशा प्रकारे थोडक्यात ए साइन थिटा = n+12 लॅम्बडा. एनला +or-1 व्हॅल्यू आहे, +or-2 +or-3. इथं 0 व्हॅल्यू घेतलेली नाही पहा. 0 हा सेंट्रल बँडला, सेंट्रल मॅक्झिमा. तर बँडच्या ऐवजी इथं आपण प्रयोग काय करतोय? मॅक्झिमा असं करतोय. मग प्रश्न पडतो, हे आपण डिस्कशन केलं, मॅक्झिमासाठी केलं, मिनिमासाठी केलं. मग प्रश्न पडतो इंटरफरन्स पॅटर्न कसा आहे? सॉरी, डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजे इंटरफरन्स तर होणार आहे, पण त्याच्याकडून जो पॅटर्न तयार होईल त्याला आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणणार आहोत. कारण लाईट बेंड होतोय हा डिफ्रॅक्शन फिनॉमेना आहे, आणि लाईट एकत्र येतो हे त्याला जोडून पुढं इंटरफरन्स फिनॉमेना आहे. मग डिफ्रॅक्शनमुळं बेंडिंग झाल्यामुळं जो लाईट एरिया एकत्र आला आहे त्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणायचं आहे. आणि मग हा डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असेल ते आपल्याला बघायचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असेल ते दिसतोय पहा. 2 भाग आहेत त्याचे. बँडच्या स्वरूपात तो कसा दिसतोय आणि इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन स्वरूपात तो कसा आहे. ॲक्च्युली हा जो आहे तो हा ग्राफ आहे पहा. हा ग्राफ आहे. तो कशाचा ग्राफ आहे? साइन थिटा व्हर्सेस इंटेन्सिटी. कशाचा ग्राफ आहे? साइन थिटा व्हर्सेस इंटेन्सिटी. आत्ताच आपण पाथ डिफरन्स बरोबर पाहिलं आहे. ए साइन थिटा = n लॅम्बडा मिनिमासाठी. ओ हा पॉईंटच्या करस्पॉन्डिंग P0 पॉईंट आहे, त्या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी, आणि म्हणून इंटेन्सिटीचं पीक दाखवलं आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी दाखवलं आहे. त्याला काय म्हटलं आहे बघा इथं? सेंट्रल मॅक्झिमम. मॅक्झिमम किंवा मॅक्झिमा असं म्हणायचं. त्यानंतर काय दाखवलं आहे पहा इथं? फर्स्ट मिनिमम, त्यानंतर सेकंड मिनिमम. आता मिनिमासाठी कंडिशन आहे ए साइन थिटा = n लॅम्बडा, आणि म्हणून साइन थिटा बरोबर n λ/a. आता इथं बी म्हटलं, इथं ह्या फिगरमध्ये स्लिट विथ बी ह्या सिम्बॉलने अजून केलं, एवढा फरक लक्षात ठेवा.
ओ ह्या पॉईंटच्या डाव्या बाजूला पाहिलं, मॅक्झिमा दाखवलेत पहा. त्यात हा पहिला मॅक्झिमा आहे, हा दुसरा मॅक्झिमा आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू लिहिलेत डाव्या बाजूच्या बघूयात आणि उजव्या बाजूच्या बघूयात. त्या साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा ह्या मिनिमासाठीच्या कंडिशननुसार आहेत आणि ए साइन थीटा इज इक्वल टू एन प्लस हाफ इंटू लॅम्बडा मॅक्झिमाच्या कंडिशननुसार आहेत. आपण फक्त एवढं लक्षात ठेवू, आपण ही फिगर पाहतो, यातला हा पार्ट थोडासा इथं बाजूला ठेवूयात. मी राऊंड अप केलेला पार्ट बाजूला ठेवलेला आहे. आपण त्याच्यावर नंतर फोकस करू. इथं थोडक्यात इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, सेंट्रल मॅक्झिममच्या ठिकाणी इंटेन्सिटी जास्तीत जास्त असणार आहे. फर्स्ट मॅक्झिमाला इंटेन्सिटी सेंटरपेक्षा खूप कमी आहे, सेकंड मॅक्झिमाला तर आणखी कमी आहे आणि थर्ड मॅक्झिमा तर दिसतच नाही आहे. म्हणजे इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं जो मॅक्झिमा मिळणार आहे त्याची इंटेन्सिटी कॉन्स्टंट नाही आहे. ती इंटेन्सिटी हळूहळू कमी होते. ती कितीने कमी होते हे पण इथं दिले, पण हा पण पार्ट आता आपल्याला महत्त्वाचा नाही, तो डिस्कस करायचा नाही आहे. ते CET प्रिपरेशनच्या वेळेस ते लक्षात घ्यायचं आहे. थोडक्यात डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असेल हे सांगण्यासाठी फक्त आपण ह्या ग्राफचा उपयोग करणार आहोत. या पार्टवर आता आपण फोकस करणार नाही आहे. सेंट्रल मॅक्झिमाच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीचा बँड दिसणार, त्याला म्हटलं आहे सेंट्रल मॅक्झिमा. फर्स्ट मिनिमाच्या करस्पॉन्डिंग डार्क बँड मिळाला. इथं पण फर्स्ट मिनिमाच्या करस्पॉन्डिंग डार्क बँड मिळाला. सेकंड मिनिमाच्या करस्पॉन्डिंग सेकंड डार्क बँड मिळाला. फर्स्ट मॅक्झिमाच्या ठिकाणी काय मिळते बघूयात. फर्स्ट मॅक्झिमाच्या करस्पॉन्डिंग हा ब्राईट बँड मिळाला. हा फर्स्ट मॅक्झिमाच्या करस्पॉन्डिंग ब्राईट बँड मिळाला. सेकंड मॅक्झिमाच्या करस्पॉन्डिंग ब्राईट बँड आहे. सेकंड मॅक्झिमाच्या करस्पॉन्डिंग हा परत ब्राईट बँड आहे. स्टुडंट्स, म्हणजे थोडक्यात हा डिफ्रॅक्शन पॅटर्न कशाने बनलेला आहे, तर सेंट्रल मॅक्झिमा हा ब्राईटेस्ट आहे ॲज कम्पेअर टू सेकंडरी मॅक्झिमा. बघा इथे शब्दप्रयोग कसे आहेत. हा सेंट्रल मॅक्झिमा आहे, हा सेकंडरी मॅक्झिमा आहे. इंटेन्सिटी इथं सारखी नाही आहे. इंटरफरन्स आणि याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे पहा. इंटरफरन्समध्ये इंटेन्सिटी ब्राईट बँडची इंटेन्सिटी सर्व ठिकाणी सारखी होती, डार्क बँडची इंटेन्सिटी सर्व ठिकाणी सारखी होती. इथं सेंटरला इंटेन्सिटी सर्वात जास्त आहे. सेंटरपासून जसं आपण दूर जाऊ तसं मॅक्झिमाची इंटेन्सिटी हळूहळू कमी होते. तसं विड्थ पण पहा, सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू सेकंडरी मॅक्झिमा. ती विड्थ कशी असते आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत, त्यावेळेस ते डिटेलमध्ये बघूयात. थोडक्यात इथं जो ग्राफ दाखवला आहे यालाच डिफ्रॅक्शन पॅटर्न इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी असं म्हणायचं. इट इज द ग्राफ बिटवीन इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन विथ रिस्पेक्ट टू साइन थीटा. आणि मग याच्या आधारे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये बँड मिळणार आहेत. पण सेंट्रल बँड हा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा, त्याची विड्थ पण जास्त आहे आणि जे सेकंडरी मॅक्झिमा आहेत त्यांची इंटेन्सिटी हळूहळू कमी होते. अशा प्रकारे हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. स्टुडंट, हेच आपल्याला आणखी इलॅबोरेट करून पाहायचं आहे, कसं त्याची विड्थ जास्त येते, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्यासाठीच्या कंडिशन्स कशा काढायच्या ते आपल्याला बघायचं आहे. ते आपण पुढच्या पिरियडला बघूयात. आत्ताच्या पिरियडला जॉमेट्रिकल पार्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आपल्याला काही गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या मी परत एकदा रिपीट करून मग आजच्या तासाला थांबतो. पाथ डिफरन्स म्हटलं की तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. BC इज इक्वल टू A sin थीटा
आणि हा पाथ डिफरन्स आहे लाईट रे फ्रॉम ए, लाईट रे फ्रॉम बी. मिनिमासाठी पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. एनची व्हॅल्यू 1 घेतली की पहिला मिनिमा, एनची व्हॅल्यू 2 घेतली की दुसरा मिनिमा, एनची व्हॅल्यू 3 घेतली की तिसरा मिनिमा, असं लक्षात ठेवा. प्लस ऑर मायनस असं लिहिल्याचा अर्थ सेंटरच्या दोन्ही बाजूला हा इफेक्ट पाहायला मिळतो. फॉर मॅक्झिमा म्हटलं की तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. ए साइन थिटा इज इक्वल टू एन प्लस हाफ इंटू लॅम्बडा, किंवा हेच असं लिहितात काही नोट्समध्ये एम प्लस हाफ इंटू लॅम्बडा. शेवटी एम हा मॅक्झिमासाठी आहे, एन हा मिनिमासाठी आहे. फरक डिस्टिंग्विश करण्यासाठी दोन्ही ठिकाणी एन वापरलं तरी काय हरकत नाही, पण ज्यावेळेस एनची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस फर्स्ट मॅक्झिमा असं लक्षात ठेवायचं, एनची व्हॅल्यू 2 आहे तर सेकंड मॅक्झिमा असं लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच्या डिस्कशनमध्ये हे 3 बॉक्समध्ये केले इक्वेशन आपल्याला व्यवस्थित लक्षातच ठेवायचे आहेत. त्याच्या आधारेच आपल्याला याच्या संबंधित उत्तरं किंवा एक्सप्लेनेशन देता येणार आहे. परत एकदा पाथ डिफरन्स म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवणार आहात? बी सी इज इक्वल टू ए साइन थिटा. हा कुणामधला पाथ डिफरन्स आहे? इट इज द पाथ डिफरन्स बिटवीन लाईट रे स्टार्टिंग फ्रॉम ए अँड बी. मग हा पाथ डिफरन्स जर एन लॅम्बडा असेल तर आपल्याला मिनिमा मिळतो, आणि हाच पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन प्लस हाफ लॅम्बडा असेल तर आपल्याला मॅक्झिमा मिळतो. हे झालं पोझिशन ऑर लोकेशन ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा. त्याच्यानंतर आपल्याला ते किती अंतरावर आहेत, म्हणजे पी आणि P0 ह्याच्यातलं हे अंतर आहे ते आपण वायनी दाखवणार आहोत. हे अंतर किती याचा फॉर्म्युला काढायचा आहे, तो आपण पुढील पिरियडला बघूयात.